काल सांगितलंच होतं की ह्याचा एक यूज करणार आहे, तर त्याला थोडं बारीक कट करून घेतला आणि त्याचबरोबर थोडे कागदही कट केले. आता थोडंसं लक्षात आलंच असेल की मला काय करायचंय. सर्वजण आवरून निघालो आणि ही बघा आमची चिल्ली पिल्लीची गाय. यात्रेसाठी एवढं लांब चालत जावं लागतं ना की पाय दुखून येतात. पण एकदा का तिथे पोहोचलो की मग मज्जाच मज्जा. सगळ्यात आधी तर लहान मुलांचा हट्ट पूर्ण केला आणि त्यांना ह्या छोट्याशा गाडीत बसवलं आणि आमच्या पिल्लूलाही बसायचं होतं बरं का ह्यामध्ये. ह्यांना खेळायची भीती नाही वाटत हो, पण ते झाल्यानंतर त्यांना उतरवताना जो तमाशा होतो ना त्याची भीती वाटते. त्यांचं तर झालं. आता आमची बारी होती. मग गेलो सगळ्यात आधी मोठ्या पाण्यात. हे बघा मला हे करायचं होतं. एवढी मज्जा येत होती मला हे करताना आणि त्यापेक्षा जास्त मज्जा येत होती पब्लिकला हे बघताना. आमचा कॅमेरामॅन नवीन होता, ज्याला बाहेरून व्हिडिओ काढायला लावला त्यांनी ते सगळं गेलं पडून, तेव्हा हा व्हिडिओ आणि हा फोटो काढला. नवीन ऍडमिशन आहे, जरा समजून घ्या. त्यानंतर गेलो ब्रेक डान्स मध्ये. तिथे खेळताना खूप मज्जा वाटते, पण तिथून खाली उतरताना खूप चक्कर येते. माझं तर डोकं असं गरागरा फिरत होतं ना. नुसतं स्वतःचं बघून स्वार्थ केलेलं चांगलं नसते, म्हणून लहान मुलांना घेऊन ह्या रेल्वेमध्ये बसलो. तेवढंच त्यांच्या नावाखाली खेळायला मिळालं. त्यानंतर थोडीशी शॉपिंग करावी म्हणली. मी तर काय घेतलं नाही, कारण घेण्यालायक मला तिथे काय वाटलंच नाही. फक्त माही आणि राहीला ही खेळणी घेतली आणि ह्या प्लास्टिकच्या वस्तू फक्त 20-20 रुपयाला होत्या, म्हणून पाहिजे तेवढ्या घेतल्या. आणि ही चहा गाळणी ज्याला किसनी जॉईंट होती ती मला खूप आवडली, 2 in 1. आणि एवढ्या रात्री घरी जाऊन कुठे स्वयंपाक बनवून खायचा, म्हणून तिथेच वडापाववर भागवायचं ठरवलं आणि छान वडापावचीच पार्टी केली. तर असा गेला आमचा यात्रेचा दिवस. जय माता दी.